माझी वसुंधरामध्ये मला वाटतं 6 कोटी चा त्याला बक्षीस जे मिळालं, निधी मिळाला. त्या निधीचं जे आहे ते आज इथं आपलं महारदर तळं आणि हत्ती तळं या तळ्याचं त्याची साधारण 28 एकर जागा नगरपालिकेच्या मालकीची आहे आणि या ठिकाणी त्या निधीतनं गार्डन डेव्हलप करावं असा एक प्रस्ताव हा चर्चेत होता. त्याची पाहणी करायला आज आम्ही सर्व नगराध्यक्ष, नगरसेवक सगळे आज इथं पाहणी केली आणि या ठिकाणी दोन्ही तळी आहेत त्या ठिकाणी पाणी साठा नीटनेटका व्हावा, बरोबर एक चांगलं ज्याला आपण गार्डन म्हणतो इथलं जे आहे ते डेव्हलप करण्याच्या बाबतीतली चर्चा झाली. कारण आता हा संपूर्ण भाग पूर्वी नगरपालिकेत नव्हता, आता हद्दवाढीत आपल्याकडे आलाय. रिंग रोड सुद्धा जो पुढं होणार आहे तो याच परिसरातनं जाणार आहे. त्यामुळं इथं येण्यासाठी पण किंवा दळणवळणाची सोय पण चांगली पुढच्या काळामध्ये होईल आणि त्या दृष्टीनं एवढी जागा मालकीची असल्यावर एक सुंदर असं बगीचा आणि त्याला मग वॉटर बॉडी वगैरे जी नॅचरली पूर्वीपासून जी आपली आहे त्याचा उपयोग आपल्याला करता येईल. त्याचं आता आर्किटेक्ट वगैरे सगळे जिथं आहेत त्यांच्याशी चर्चा करून पुढची आपण प्रक्रिया जी आहे ती टप्प्याटप्प्यानं सुरू करतोय. मोठा प्रोजेक्ट आहे त्यामुळं फेज वाईज आपल्याला तो करायला लागणार आहे. पहिले 2 फेज आधी होतील आणि तिसरं फेज जे आहे त्याला थोडा जास्त निधी लागणार आहे. त्यासाठी थोडं नंतर त्याच्यामध्ये तिसऱ्या फेजचं काम जे आहे ते आपण हाती घेणार आहे. पर्यटनासाठी याचा पर्यटनाचं जे आहे कारण आता वरनं रिंग रोड झाला की कासला जाणारी लोक पण खाली येऊ शकतील. कारण रिंग रोड हा आपल्या कासच्या रोडनं जोडून खाली येणार आहे त्यामुळं त्याचा फायदा होईल. मेन म्हणजे शहरवासियांना एक म्हणजे काय म्हणायचं विरंगुळ्याला किंवा वेळ घालवायला किंवा मुलांना खेळायला एक चांगलं शहरातल्या लोकांना एक चांगलं ठिकाण, चांगली जागा ही या 28 एकराच्या याच्यामध्ये होणार.